नमस्कार, मी रेखा चिंचोळी. मी आज बनवणार आहे आळूचं पान. आळूचं वडे बनवणार आहे. बघा, हे बेसन घेतले वाटी. आळूचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एवढं 10 पान आहे. तर एक वाटी असं टाकायचं. ओवा, मीठ टाकायचं. टाका, कुणाला तिखट मीठ जास्त असते, कुणाला कमी लागते, चवीप्रमाणे. अर्धा लिंबू असं पिळून घ्यायचं. मग घशात खोकं होत नाही, चांगलं होते. चांगलं खायला चांगलं असते, ते खुसखुस होते. असं मिक्स करायचं आता चांगलं. एवढं पातळ पण नाही, घट्ट पण नाही. भजीचं पीठ असतं, भजीचं पिठापेक्षा थोडं पातळ करायचं. किती मिक्स केलं तेवढं चांगलं लागते आळू पान. बघा, पीठ असं असायला पाहिजे भजीसारखं. एवढं घट्ट पण नाही, एवढं पातळ पण नाही. असं लावून घ्यायचं आता पानावर. आळू पान स्वच्छ धुवून घेतलं आहे. असं लावायचं, पातळ असं लावलेलं आहे मी. असं राऊंड करून घ्यायचं. असं राऊंड करून घ्यायचं. आपण कढई ठेवायचं, कढईवर चाळणी ठेवून वापरून घ्यायचं आपल्याला. मग असं लावून घ्यायचं चांगलं. ठेवलंय पाणी घालून. हे चाळणी आहे. असं तेल लावून घ्यायचं सगळं चांगलं. मग चिटकत नाही आळू पान. असं तेल लावायचं, असं सगळीकडे चांगलं असं ठेवायचं. ठेवून आळू पान असते असं तेल लावून ठेवायचं, मग चिटकत नाही ना. हे शिजलेलं आहे. तुम्हाला नाही कळालं तर असं चाकूने कळतंय. असं नाही चिटकलं नाही तर शिजलंय म्हणायचं. आता असं वापरून निघालंय, काढले मी. कापून घ्यायचं पान, असं कट करून घ्यायचं. बघा किती चांगलं शिजले. बघा किती छान छान शिजले. टेस्ट लागते ना. असं कापून घ्यायचं आपल्याला पाहिजे कसं. असं थोडं तेल टाकायचं. बघा गरम झालं तेल. जिरे मोहरे टाकायचे यात. असा आवाज येते. गरम व्हायला पाहिजे तेल. कढीपत्ता टाकायचा. असं बघा आवाज येते. असं मग परतायचं. असं परतून घ्यायचं. हे आळू पान चांगलं असते खायला. मूठ खडाला चांगला आहे. मूठच्या वड्या तयार झाले. तुम्हाला आवडलं तर चॅनलला फॉलो करा, लाईक करा. चला पुढच्या व्हिडिओला भेटू.